चालू कर. आवाज येतोय? वाढवा. हॅलो. आजचं हे नवपुष्प अतिशय सुंदर रीतीने आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे आजचं शिवमहापुराण कथेतील नवपुष्प आज गुंफलेलं आहे. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या या अनुभूतीच्या वतीने त्यांचं स्वागत करायचं आहे. विशेष म्हणजे गेली 2 तारखेपासून हा शिवमहापुराण कथा या दत्त मंदिर हॉलमध्ये प्रारंभ आहे आणि 22 तारखेला आपण या कथेची सांगता करणार आहोत. म्हणजे आज 9 दिवस झाले, उद्याचा 10वा दिवस, श्रावणी सोमवार, आणि आज रात्री त्या शिखर शिंगणापूर मोठ्या शंभू महादेवाच्या चरणी उद्याचं सकाळचं कीर्तन त्यांचं करून आपल्याला शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन आपल्याला संध्याकाळी त्या शिवमहापुराण कथेचे प्रारंभ करणार आहे. कारण का आता कथा झाली की आपण जाणार, प्रसाद झालेला आहे, आराम करणार, तर त्या रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी मला वाटतं 10 ते 12 1 वाजेपर्यंत तिथे कथा आहे. साधारण 250 किलोमीटरचं अंतर जाणे येणे. त्यांच्यासाठी गाडीही लगेच तयार आहे. आमचे नितीन झाडवके त्यांना घेण्यासाठी श्री व सौ इथं बसलेले आहेत आणि उद्या साक्षात शंभू महादेवाच्या चरणी त्यांचं पायथ्याशी तिथल्या मठामध्ये त्यांचं उद्या कीर्तन सेवा आहे. काल्याचं कीर्तन आहे. हो, उद्या समाप्तीमध्येही 2 दिवस होतं, पण त्यांनी तुमच्यासाठी तिथल्या कीर्तनाला दुसरं महाराजांना पाठवलं. कारण का चिंचवडकणावर एवढं प्रेम त्यांनी केलं, इतका आनंद घेऊ शकतो. आजही बऱ्याच ठिकाणी जाऊ, नंतर आपल्याला काही भक्तांच्या घरी त्या आशीर्वाद द्यायला येणार आहेत. ज्यांना कुणाला घरी न्यायचंय फक्त नाव आणि मोबाईल नंबर तिथे लिहून ठेवा. ते पाठीमागे आमचे आनंद बिराजदार बसलेले आहेत, तिथे विजय बिराजदार आहेत. त्या आमच्या कार्यकर्त्यांकडे आपण आपलं नाव आणि मोबाईल नंबर, म्हणजे जसं आपल्याला ज्या ज्या एरियात त्यांना नेता येईल, आपल्याला त्यांना घरी घेऊन जाता येईल व आपल्याला यथाशक्ती पूजन करून आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण परत रोजच्या नित्य सेवेमध्ये त्या वेळेत येणार आहे. तर आपलं हे 22 तारखेला जे सांगता समारंभ होणार आहे तो आपण लक्षात ठेवा आणि ज्या ज्या भाविक भक्तांना आपल्याला कळवता येईल, आम्ही सूचना वारंवार करणारच आहोत. त्या दिवशी श्रावणाचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या, पोळा. मराठवाड्यामध्ये मला वाटतं बऱ्याच ठिकाणी सर्व बैल पोळा होऊन मोठा सण उत्सव साजरा केला जातो आणि त्या दिवशी आपल्या श्रावणाचा शेवटचा दिवस आहे आणि वार शुक्रवार आहे. येणारा शुक्रवार सुद्धा आपण इथं कुंकुम अर्चनाचा कार्यक्रम आणि शेवटच्या शुक्रवारीही घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला या वर्षी 3 शुक्रवार, आपण उशिरा जरी आपण अनुष्ठान सुरू केलं तरी 3 शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत. आणि उद्या श्रावण सोमवार, तर आपण 6 ते 7 रुद्रपठणाचा काळ इथे आपल्याला कार्यक्रम होणार. 6 ते 7 आणि 7 वाजता ठीक आपला शिवमहापुराण कथेला प्रारंभ होणार. आणि मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे, की श्रावणामध्ये आलेली ही अंगारकी चतुर्थी. ज्या भाविक भक्तांना जो शिवपार्वतीचा पुत्र आहे श्री गणेशा, त्याला प्रथम वंदन करतो आणि त्याची आपण आराधना करतो. कुठलीही सुरुवात गणानान्त्वा गणपती गुम हवा म्हणजे सर्व आपलं जी सुरुवात आहे ते त्या गणेशापासून आहे. आणि त्या गणेशाची ही अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी म्हणजे श्रावण मास पवित्र मासात येत आहे. तर आपणाला कुणाला चतुर्थी नवीन धरायची असेल, कुणाला चतुर्थी सोडून परत धरायची असेल, कारण का उद्यापन हे झालं पाहिजे. या धावत्या युगामध्ये घरी करणं शक्य नाही, म्हणून आम्ही प्रदोष, श्रावण सोमवार
इथं आम्ही पूजा अर्चा आम्ही ठेवतो हॉलमध्ये. असे वेगवेगळे जे आपले उत्सव आहेत ज्यांना कोणाला घरी उजवायला आपल्याला वेळ मिळत नाही किंवा जमत नाही अशा सर्व भाविकांसाठी आम्ही अशी व्यवस्था करत असतो वर्षभरात. तर आता मंगळवारची आपल्याला सूचना दिली आहे, ज्यांना कोणाला उजवायचं असेल त्यांनीही आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. साधारण 4 ते 7 वाजेपर्यंत मंगळवारी हा चतुर्थी अंगारकीचा व्रत धरायचा आहे. कुणाला सोडायचं आहे त्यांना आपण आपलं नाव देऊ शकता. आणि शेवटच्या दिवशीची मी सूचना करतो की म्हणजे रोज सांगेल की श्रावण मास शिव महापुराण कथा सांगता समारंभ, म्हणजे आपण सांगतेकडे जात आहोत. कारण का काहीही सुरू केलं तर जीवनामध्ये कुठल्याही कथा असो तो याची म्हणजे सांगता केली पाहिजे. मग ती सांगता जसं आपण 11 दिवस 12 दिवस गणपती बसवता 10 दिवस तर त्याचं विसर्जन करता किंवा कुठल्याही याच्यामध्ये जसं आता व्रत सांगितलंय की कुठेही सोडलं पाहिजे आपण आणि परत चालू केलं पाहिजे. तसं आपला हा 21 दिवसाचा शिवमहापुराण कथा आपण सांगता 12 ते 2 हा कुंकुमार्चनाचा कार्यक्रम असेल. शुक्रवार आहे, शेवटचा दिवस आहे. आणि 2 ते 4 हा शिवमहापुराण कथेचा सांगता समारंभामधील शेवटची म्हणजे इथे आपली सांगता शिवकथा इथे होईल. आणि 4 ते 6 वाजेपर्यंत आपण हा जो ग्रंथ आहे शिवमहापुराण ग्रंथ आहे की जे आपण 21 दिवस आपण श्रवण करत आहात ते ग्रंथ आपण पालखीमध्ये ठेवून आपण एक प्रदक्षिणा घालून या ठिकाणी आपण सांगता करणार आहोत. ते 6 ते 7 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल. ज्याला ज्याला शक्य आहे त्याने आपण तो शेवटचा दिवस जो आहे आनंदाने नाचत गावत आपण 21 दिवस आपल्या शहरामध्ये येऊन आपल्याला शिवमहापुराण कथा सांगतात त्यांना एक भव्य आपण रथामध्ये बसून हे आपलं कर्तव्य आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, म्हणजे त्या दिवशी आपला हा दिवाळी दसऱ्याचा सण आहे. तर आपण काहीही कामं असतील ह्या 21 तारखेपर्यंत आपण करून घ्या आणि 22 तारखेला एक दिवसभराचा वेळ आपण द्यावा असं नियोजन मी सांगतो. आणि या कथेमध्ये विशेष करून जे विशेष सहकार्य देणारे आणि सर्व हा कथा महोत्सव किंवा श्रावण मासात असेल किंवा वर्षभरात कार्यक्रम होत असतात यांना सहकार्य करत असत्या काही 2-3 मान्यवरांचा सन्मान होणार आहे ज्या आम्हाला नेहमी सहकार्य करतात. अशा आरतीताई गिर्या यांना विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. त्या खूप लांबून येतात, जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांनी अतिशय काशी दर्शनाचे किंवा त्या महाकुंभामध्ये त्यांचा एक संकल्प होता की तो संकल्प त्यांनी एवढ्या घाई गडबडीत जाऊन का होईना पण त्यांनी तो संकल्प पूर्ण करून तिथं जगद्गुरूंचं दर्शन घेऊन आणि त्या नेहमी कार्यात सांबजय नमः पार्वती शिव हर हर महादेव. धन्यवाद ताई, आपलं असं सहकार्य आम्हाला नित्य राहो. आपल्याला यायला जायला सकाळपासून त्या पारायणाला बसलेल्या होत्या आणि पारायण करून परत त्या आजचा हे कथा श्रवण केली आणि नेहमी कार्यात मागितलं की सहकार्य करत असतात. दुसरे आहेत आमचे डॉक्टर नरेंद्र मेनुकुदरे सर. कारण का हे डॉक्टर साहेबांसाठी आपण टाळ्या जोरात वाजवा की कारण का प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये किंवा वर्षभरात होत असलेल्या कार्यासाठी कधीही फोन करू द्या की एखादा कुणाला ताप आला, थंडी आला किंवा काहीही असं त्रास झाला तर डॉक्टर साहेब आम्हाला नेहमी त्यांच्या वैद्यकीय कारण का त्यांचं हॉस्पिटल हे हिंजवडीला आहे पण ते कुठलंही आम्हाला अडचण आली काहीही आलं तर ते नेहमी डॉक्टर म्हणजे एक भगवंत असतो त्या भगवंताच्या रूपाने ते आम्हाला सेवा करत असतात आणि असंच त्यांचं लक्ष आमच्यावरती राहावं. धन्यवाद. मी आजचे सेवा गौरव पुरस्कारासाठी ज्या 3 व्यक्तिमत्वांचं मी नामोल्लेख करतो त्यांनी येऊन आजची ही सेवा गौरव पुरस्कार
या 25 वर्षामध्ये आपण जे कार्यरत आहोत त्यामध्ये अहोरात्र आम्हाला मदत करणारे, आर्थिक रूपे असो, सर्व आम्हाला जे जे कार्यामध्ये मदत करतात त्या सर्वांचंच आम्ही रोज 2-3-4 लोकांना घेऊन आपण हा सेवा गौरव पुरस्कार आणि सद्गुरूंच्या हस्ते हा सेवा त्यांनी जी केलेली आहे तो त्यांना आशीर्वाद रूपी दिला जातो. तर आम्हाला नेहमी सहकार्य करणारे श्री व सौ मंजुषा गुरुबसवेश्वर स्वामी जंगम उभयंतांना आपण आजच्या या नवपुष्प म्हणजे आज श्रावण मासात या पवित्र मासामध्ये ती गेली 2000 पासून जी कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केली त्यावेळेपासून हे कुटुंब हे महानगरपालिकेमध्ये अभियंता या पदावर कार्यरत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये आणि अतिशय धार्मिक असणारं हे व्यक्तिमत्व. तर या अशा गुणी व्यक्तिमत्वांचा गौरव हा झाला पाहिजे. टाळ्या वाजवायच्या आहेत. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की धन्यवाद स्वामी साहेब. दुसरे आहेत या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे वायसीएम त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या असे श्री व सौ ज्योतिताई राजकुमार तावसकर यांना आम्ही बरेचसे अशी कामं देतो. चला तावसकर साहेब आपलं नाव घेतलेलं आहे त्यांचं नाही श्री व सौ. वा वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी जरा. धन्यवाद. आणि सेवा सर्व माध्यमातून असते. आपण ज्या आसनावर बसला हे आसन दिवसातून 3 वेळा जे इतकं सुंदर पद्धतीने म्हणजे स्वच्छता ठेवणं असेल या कार्यक्रमामध्ये किंवा अनेक गेली 35 वर्ष सेवा करणारं हे व्यक्तिमत्व आहे की कुठल्याही पदाची किंवा कुठल्याही मला सत्काराची किंवा मला पुढे येण्याची अपेक्षा नाहीये. आणि कधीही ते कुठलंही म्हणजे काम असं करतात की तुम्ही नसताना हे सर्व स्टेज पासून ते सर्व जी व्यवस्था एक कचऱ्याचं काडी सुद्धा ते पडू देत नाहीत. आपण चॉकलेट खाल्ला तरी चॉकलेट तिथंच टाकता. पण बऱ्याच वेळा असं होतं की कचरा हा आपण टाकायचा नाही, बरोबर आपल्या बॅगमध्ये ठेवायचा आणि ज्या ठिकाणी आपली कचरा कुंडी आहे त्या ठिकाणी हे छोटे छोटेसे नियम पाळले पाहिजेत. किंवा बसमध्ये बसतो आपण, बसमध्ये बसल्यानंतर पाण्याची बाटली असं स्वच्छता मोहिमेमध्ये किंवा स्वच्छता हे ठेवणं हे असं वयाच्या 60 नंतर सुद्धा ते न थकलेलं व्यक्तिमत्व म्हणजे दोघेही नवरा बायको इथं आहेत श्री व सौ महादेवी शिवरुद्रप्पा काटेगिरी. आपण खरंच त्यांच्यासाठी जोरदार, कारण का एवढं स्वच्छता ते लोक ठेवतात. कुठलाही कार्यक्रम असेल तर हे कशाचीही अपेक्षा करत नाही, पण त्यांना जबरदस्तीनं मी पुढे आणलं यावेळेस की ते प्रत्येक वेळेला सांगतात कुठेही असलं असं मंदिरामध्ये कार्यक्रम असो बऱ्याच ठिकाणी त्यांना आमंत्रणाचीही गरज नसते की ती एवढी येऊन सेवा देतात असं प्रत्येकाने घडलं पाहिजे. हा सत्कार करण्यामागचा हेतू एवढाच असतो की सत्कार करण्या एवढे आम्ही मोठे नाहीये, पण त्यांनी केलेल्या कार्याची कौतुक पाठीवरती थाप पडावी आणि आणखी असे कार्यकर्ते पुढे घडावे आणि मी समाजाचं काहीतरी देणं लागतो या यातून कार्यरत राहावं असं असणारे व्यक्तिमत्व यांचा सन्मान आशीर्वाद पर सन्मान होत आहे. धन्यवाद. आजच्या महामंगळ आरतीसाठी श्री व सौ नंदा सतीश वायचळ
कारण का महाराजांची सर्व राहण्याची व्यवस्था असेल सर्व यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं मी बाहेर फिरायला सर्व कार्य करायला आम्ही, कारण का त्यांना ड्युटीवर जायचं असतं म्हणून आज थांबवून घेतलं, कारण का ते नाईटला ड्युटी असते. तर असं कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा रोज आम्ही सन्मान करणार आहोत. तर आजची ही महामंगळ आरती झाल्यानंतर फक्त पुढच्या नेहमीप्रमाणे आपण एकात एक घालून